तर आणखी एक मोठी आणि महत्त्वाची बातमी येते। राज्यातील सुमारे 80,000 सरकारी, खासगी आणि अनुदानित शाळांनी 5 डिसेंबर रोजी कडकडीत बंद पाळला। 2024च्या संच मान्यता धोरणाला विरोध आणि टीईटी परीक्षेसंदर्भातील वाढत्या गोंधळावर निषेध व्यक्त करण्यासाठी विविध शिक्षक संघटनांनी एकत्र येत हा बंद पुकारलेला। नवीन संच मान्यता धोरणामुळे शाळांच्या मान्यता प्रक्रियेमध्ये वाढलेली कागदपत्रांची क्लिष्टता दूर करावी, त्याचबरोबर शिक्षक भरतीवर होणारा परिणाम दूर करावा, मनुष्यबळ तुटवड्यामुळे शाळा चालवताना येणाऱ्या अडचणीवर तोडगा काढावा, अशा विविध मागण्या शिक्षकांनी केल्या आहेत। तर ही मोठी बातमी आपण आता बघतोय। शिक्षकांनी 5 डिसेंबर रोजी हे आंदोलन पुकारलेलं होतं आणि आज राज्यभरातील सर्व शाळा या सुरू राहणार आहेत अशी मोठी बातमी समोर येते। शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलेला होता, परंतु शाळा आता या सुरूच राहणार आहेत अशी मोठी बातमी समोर येते। सर्व शिक्षकांनी त्यांच्या अनेक मागण्यांसाठी हा बंद पुकारलेला होता, त्याच संदर्भात ही मोठी बातमी आपण बघतोय। पण आता शाळा सुरू राहणार आहेत अशी मोठी माहिती समोर येते। शाळा बंद ठेवल्यास शिक्षकांचा पगार कापला जाणार अशी देखील एक माहिती समोर आली आहे। शिक्षण विभागाकडून कठोर कारवाईचा इशारा देखील देण्यात आलेला आहे, त्यामुळे आज ज्या शाळा बंद राहणार होत्या त्या आज सुरूच राहणार आहे अशी मोठी बातमी समोर येते। विद्यार्थ्यांचं नुकसान टाळण्यासाठी शाळा बंद ठेवू नका, शाळा या सुरूच ठेवा असे आदेश शिक्षण विभागाकडून देण्यात आले आहेत। आदेशाचं उल्लंघन करणाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई होणार अशी देखील मोठी माहिती समोर येते। तर ही मोठी बातमी आपण बघतोय। विविध मागण्यांसाठी शिक्षकांकडून आंदोलन पुकारण्यात येत होतं। 5 डिसेंबर म्हणजे आजच शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलेला होता। त्यामध्ये सरकारी शाळा, खासगी शाळा आणि अनुदानित शाळांनी आजच्या दिवशी कडकडीत बंद हा पुकारलेला होता। राज्यातील सुमारे 80,000 सरकारी, खासगी आणि अनुदानित शाळांनी हा कडकडीत बंद पाळल्याची माहिती समोर येते। खरं तर त्यांच्या मागण्या 2024च्या संच मान्यता धोरणाला विरोध आणि टीईटी परीक्षेसंदर्भातील वाढत्या गोंधळावर निषेध त्यांनी व्यक्त केला। विविध शिक्षक संघटनांनी एकत्र येत हा बंद पुकारला। या संदर्भात आपण अधिकची माहिती घेऊयात आपले प्रतिनिधी ज्ञानेश्वर साळोखे यांच्याकडून। ज्ञानेश्वर, आज 5 डिसेंबर आज शाळेंचा बंद पुकारण्यात आलेला होता, आत्ता काय परिस्थिती आहे? टीईटी विरोधात आहे ते कोल्हापुरातले शिक्षक सुद्धा आक्रमक झाल्याचं पाहायला मिळते। राज्यभरातल्या शिक्षकांनी आहे ते शाळा बंद आंदोलन पुकारलेले। खरं तर या सगळ्या शिक्षकांना शिक्षण मंत्र्यांनी इशारा दिला होता की या आंदोलनात जर उतरला तुमचा 1 दिवसाचा पगार कापू। मात्र हा सगळा इशारा डावलून हे सगळे आता शिक्षक आहे ते आंदोलनामध्ये उतरल्याचं पाहायला मिळतंय। आपल्यासोबत शिक्षक आमदार आहेत, त्यांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न करूया। खरं तर तुम्हाला शिक्षण मंत्र्यांनी इशारा दिला असताना सुद्धा तुम्ही आंदोलनात उतरले नाही। याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं असं आमचा शिक्षक हा लढणार आहे। त्या ठिकाणी आमच्या हक्कासाठी संविधानानं आम्हाला अधिकार दिलेला, त्यामुळं आम्ही ह्या लढा 100% करणार आहोत। त्या ठिकाणी शासनानं आम्हाला आश्वासन दिलं होतं की आम्ही पुनर्विचार याचिका दाखल करतोय आणि शासनाला सन्मान देण्यासाठीच 1 ऑक्टोबरचा मोर्चा त्या ठिकाणी स्थगित केला होता। असं असून देखील शासनानं त्या ठिकाणी आमची पूर्णतः फसवणूक केलेली आहे आणि या फसवणुकीमुळेच खऱ्या अर्थानं शिक्षक आमचा रस्त्यावरती उतरलेला आहे। पण वेतन कपातीला जर कपात केली तर मग तीव्र आंदोलन होणार असं अनुषंगानं नक्की त्या ठिकाणी आम्ही आंदोलन करणार आहोत। कारण आंदोलन जर करायचं नाही, ही पूर्णतः दडपशाही आहे, हुकुमशाही आहे आणि या हुकुमशाहीचा खऱ्या अर्थानं आम्ही निषेध करतो। साधारण कोल्हापुरातले किती शिक्षक या आंदोलनामध्ये उतरणार? राज्यभरातली परिस्थिती काय? कोल्हापूर जिल्ह्यामध्ये किमान 15,000 ते 20,000 शिक्षक रस्त्यावरती असणार आहेत। अशीच परिस्थिती प्रत्येक जिल्ह्यामध्ये असणार आहे, त्यामुळे सगळ्या जिल्ह्यामध्ये मोर्चे अगदी ताकदीने त्या ठिकाणी होणार आहे। शिक्षकांची काय भूमिका आहे या टीईटीच्या संदर्भात? टीईटीची जी सक्ती केलेली आहे शासनानं ती रद्द करावी। केंद्र शासनानं आरटीआय ॲक्टमध्ये दुरुस्ती करावी आणि शिक्षक जे कार्यरत शिक्षक आहे 2013 पूर्वीचे त्यांना इथून वगळण्यात यावे, ही भूमिका आहे। ही भूमिका घेऊन आज शिक्षक मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलनामध्ये उतरलेले आहेत। कारण काही शिक्षकांनी आत्महत्या सुद्धा केलेल्या आहे। तर ही वेळ सगळ्यांच्यावर येऊ नये आणि शाळांना शिक्षक मिळावेत, विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होऊ नये, ही शिक्षकांची मुख्य भूमिका आहे। यासाठी शाळा मोडीत काढण्याचा प्रयत्न सरकारचा होतो। आज ह्या संच मान्यतेच्या आणि टीईटीच्यामुळे शाळा महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या हजारो शाळा बंद पडणार आहेत। मग सरकारचं धोरण शाळा बंद करायचं आहे का अशी शिक्षकांची विचार नाही आणि त्यामुळे सरकारनं यावर तातडीनं विचार करावा, गंभीरपणे विचार करावा आणि यातनं टीईटीची सक्ती रद्द करावी आणि संच मान्यतेचा महाराष्ट्र काय भूमिका?
आता काल अचानकपणे शासनानं जो 1 दिवसाचा पगार कटणाराचा आजपर्यंत खरं तर शिक्षकांनी द्यायचंच काम केलंय. परवाच गेल्या महिन्यात जो महापूर झालेला होता सोलापूर जिल्ह्यात, खरं तर तिथं 1 दिवसाचा पगार शिक्षकांनी स्वइच्छेनं दिलेला आहे आणि त्यामुळं पगार कट करणार, काही करणार, कट करणार याची भीती खरं तर शिक्षकांना नाही. मात्र आमच्या मागण्यासाठी आम्ही ठाम आहोत. हे TETचं भूत हे आमच्या मानगुटीवर बसवलेलं आहे, ते रद्द व्हायला पाहिजे एवढीच आमची लास्ट मागणी आहे. आमची कोणतीही आर्थिक मागणी नाही आहे. यापूर्वी सुद्धा आम्ही शाळेमध्ये शिकवू द्या म्हणून मोर्चे काढलेले होते. पहिलंच आंदोलन आमचं शाळा बंद आंदोलन आहे आणि हे शाळा बंद आंदोलन करायची पाळी का आली? आम्ही बस जे शिक्षक नाही आहेत त्यांचे पदरचे पैसे देऊन आम्ही शिक्षक नेमून आज इथं काम करतोय. आम्ही शाळा टिकवायचंच काम करतोय. विद्यार्थ्यांची गुणवत्ता पण हे आंदोलन कधीपर्यंत असणार आहे? हे सगळं निर्णय हे जर निर्णय झाला नाही तर हे आंदोलन बेमुदत चालू राहणार. याच्या नक्कीच या ठिकाणी पाहायला गेलं तर मोठ्या प्रमाणात शिक्षक या आंदोलनामध्ये उतरल्याचं पाहायला मिळते आणि ते आक्रमकपणे आपली भूमिका मांडताना आपल्याला पाहायला मिळतात. या ठिकाणी पाहायला गेलं तर जर 1 दिवसाचा पगार कपातीचा निर्णय दिला तर यापूर्वी सुद्धा आम्ही इथे शासनाला मदत केलेली, पूरग्रस्तांना सुद्धा मदत केली आणि या निर्णयाची आम्हाला भीती घालू नका अशा पद्धतीचा इशारा आहे तो हे सगळे शिक्षक देताना पाहायला मिळतात. आणि कोल्हापूरमध्ये पाहायला गेलं तर जवळपास 15 ते 20 हजार शिक्षक या आंदोलनात उतरल्याचा दावा येतो शिक्षक आमदारांनी केलेला आणि 1 दिवसाचा वेतन आहे ते कपात करू देणार नाही अशा पद्धतीचा इशारा हे शिक्षक देताना पाहायला मिळतात. त्यामुळे राज्य सरकार आता याबाबत काय भूमिका घेते आणि TET बाबत सुद्धा काय निर्णय घेते हे सुद्धा आता पाहणं महत्वाचं असणार आहे. तर या सगळ्या प्रकरणावर आता नेमकं काय प्रतिक्रिया येत आहेत ते पाहणं महत्त्वाचं आहे. ज्ञानेश्वर, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी. याच प्रकरणावर आपण अधिकची माहिती घटनेची घेऊयात. सुस्मिता भदाने आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत. सुस्मिता, शिक्षण विभागाकडून कठोर कारवाईचा इशारा देण्यात आलेला होता. अगदी 1 दिवसाच्या पगार कपातीचा देखील इशारा दिलेला, तरी त्याला झुगारून शिक्षकांनी आंदोलन केल्याचं दिसतंय. तब्बल 25,000हून अधिक शाळा आणि शिक्षक यामध्ये सहभागी आहेत. राज्यातील अनेक शिक्षकांनी TET सक्ती विरोधात ही भूमिका घेतल्याचं आपल्याला पाहायला मिळते. शाळा बंद आंदोलनामध्ये मुंबईतील संचलनाबाहेर हे सगळे शिक्षक एकवटल्याचं पाहायला मिळतात. कपिल पाटील आपल्यासोबत आहेत. सर, काय सांगाल? अनेक शिक्षकांच्या मागण्या आहेत, गेल्या अनेक दिवसांपासूनच्या या मागण्या प्रलंबित आहेत. शिक्षक एकजुटीचा या शिक्षकांच्या मागण्या नाही आहेत. महाराष्ट्रातलं अनुदानित शिक्षण वाचवण्याचा हा लढा आहे. राज्यातल्या 25,000 शाळा आज संपावर आहेत. शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि संस्थाचालक सगळे एक झालेले आहेत. याचं कारण असं आहे की सुप्रीम कोर्टाच्या एका निर्णयाने देशातले काही लाख शिक्षक हे आज संकटात आहेत आणि दोष सुप्रीम कोर्टाचा नाही आहे, सरकारांचा आहे. सरकारने वेळीच हस्तक्षेप केला असता तर TET सक्तीची झाली नसती. कार्यरत शिक्षकांना तुम्ही TET सक्तीची करून नोकरीवरून काढायला लावत आहात. हे सरासर अन्यायकारक आहे. याचा अर्थ असा आहे की अनुदानित शिक्षण तुम्हाला पूर्णपणे बंद करायचं आहे. नंबर 1. नंबर 2, खाजगीकरण आणि कंत्राटीकरण ज्या पद्धतीने तुम्ही सुरू केलेलं आहे गेल्या काही वर्षामध्ये ते पराकोटीला पोहोचलेलं आहे. शिक्षकेतर कर्मचारी तर आता हद्दपार झाला आहे शाळांमधून. शिपाई राहिलेला नाही. शिक्षण चालवणार कसे हा दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. पेन्शनचा मुद्दा आहे. 2005 आणि 2005 नंतर या पद्धतीने तुम्ही ज्या पद्धतीने भेदभाव केला ते पेन्शन मिळालं पाहिजे ही आमची मागणी आहे. सर, काय सांगाल? आज या आंदोलनामध्ये तुम्ही सगळे सहभागी झालेले आहेत, कशा पद्धतीची भूमिका? खरं तर आपण बघत आहोत एक अन्यायकारक एक निर्णय TETचा झालेला आहे आणि यामुळे शेकडो नव्हे हजारो लाखो शिक्षकांच्या नोकरीवर गडांतर येणार आहे. आणि या जाचक निर्णयाच्या विरोधामध्ये महाराष्ट्रातील 25,000 शाळातील शिक्षक आज एकवटलेले आहेत आणि या जो निर्णय आहे हा रद्द करण्याच्या अनुषंगानं म्हणजे आमच्या सगळ्या शिक्षक बांधवांची भूमिका आहे आणि सरकार दरबारी आम्ही ही मागणी मान्य करून घेण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करू, सरतेचे प्रयत्न करू. प्रसंगी सरकार विरोधामध्ये जरी भूमिका घ्यावी लागली तरी करू, मात्र शिक्षकांच्या पाठीशी आम्ही समर्थपणाने या ठिकाणी उभा आहोत. खरं तर सरकारनं काल एक आदेश दिलेला आहे की 1 दिवसाचा पगार कुठेतरी हस्तभंग चा कारवाई सुद्धा केली जाईल, हक्कभंगाची कारवाई केली जाईल. कसं बघता या सगळ्याकडे? 1 दिवसाच्या कपातीचा विषय नाही आहे. हा आमच्या शिक्षकांच्या नोकरीचा आणि विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा प्रश्न आहे. जर TET शिक्षक 2 वर्षात पास नाही झाले तर
लाखो शिक्षकांच्या नोकऱ्या जाणार आहेत. त्यामुळे शासनाने अशा प्रकारची धमकी देऊ नये. खरं तर शासनाने शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, संस्थाचालक आणि मुख्याध्यापक यांच्याशी चर्चेची भूमिका ठेवली पाहिजे. 1.5 महिन्यापूर्वी आम्ही संपाची हाक दिली होती, परंतु शासनाने याबाबत कोणतीही तडजोड केली नाही, चर्चेला सुद्धा आले नाही. त्याच्यामुळे जर आज आमचा हा संपाचा इशारा आहे, शासन जर चर्चेला आलं नाही आणि या संदर्भात ठोस पाऊल घेतलं नाही तर अधिवेशनामध्ये 9 तारखेपासून सर्व संघटना राज्यातला एकवटणार आहेत आणि मोठा मोर्चा काढणार आहेत. वारंवार सरकारला तुम्ही निवेदनं दिली आहेत, आज थेट मैदानावर शिक्षकांना उतरायची गरज पडली आहे. किती गंभीर आहे? खरं तर शिक्षकांनी मैदानावरती उतरणं हे दुर्दैवी आहे. सरकारला याची थोडीफार जाण असायला हवी की शिक्षकासारखा मनुष्य रस्त्यावरती उतरतो हे समाजाची अधोगतीचे लक्षण आहे. याचं भान त्यांनी ठेवावं. शिक्षकांना अशा प्रकारचा संघर्ष करावा लागू नये याची त्यांनी काळजी घ्यायला हवी. अनेक महिला शिक्षिका सुद्धा सहभागी झाल्या आहेत. अनेक दिवसांपासूनची ही मागणी आहे. आज तुम्ही शाळेत नाही तर मैदानात पाहायला मिळतात, रस्त्यावर पाहायला मिळतात. मॅडम, शिक्षण क्षेत्रामध्ये 70% महिला आहेत आणि महिलांवर हा जो घोर अन्याय होत असेल शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांवर, तर आम्हाला रस्त्यावर उतरणं गरजेचंच आहे. आमचं म्हणणं नाही की आम्ही विद्यार्थ्यांचं नुकसान करतोय म्हणून. विद्यार्थ्यांच्या हितासाठी आणि शिक्षणाच्या हितासाठीच आम्ही आज रस्त्यावर उतरलेलो आहोत. कारवाई झाली तर पुढचं पाऊल काय असेल? तसं आहे, भारतीय संविधानाने प्रत्येकाला आपल्या न्याय अधिकारासाठी लढण्याचं स्वातंत्र्य दिलं आहे, भाषण स्वातंत्र्य दिलं आहे. आता सरांनी जसा मुद्दा उपस्थित केला, इथे आमचा अस्तित्वाचा प्रश्न झालेला आहे आणि 1 दिवसाच्या पगाराचं काय करणार होतो? हा आमचा मूलभूत अधिकार आहे, आमच्या न्याय मागण्यासाठी लढणं. नक्कीच आपण बघतोय की न्याय मागण्यांसाठी हे सगळे लोक एकत्र आहेत. संस्थाचालक आपल्यासोबत आहेत, काय सांगाल सर? संस्थाचालक म्हणून ह्या आंदोलनाला आमचा पूर्ण पाठिंबा आहे. खरं म्हणजे TETचा जो विषय आहे तो सरकारने जाणीवपूर्वक सर्वोच्च न्यायालयात पद्धतशीरपणे मांडलेला नाही. त्यामुळे TETचा निर्णय सुप्रीम कोर्ट विरुद्ध गेला. दुसरा संचमान्यतेचा विषय आहे, तो सुद्धा सरकार चुकीच्या पद्धतीने, अतिशय बेकायदेशीर पद्धतीने राबवत आहे आणि सरकारने हे ठरवलेलं आहे की अनुदानित शाळा बंद पाडायच्या. आपण बघतोय की ज्या प्रतिक्रिया समोर येत आहेत त्या अतिशय महत्त्वाच्या आहेत. कुठेतरी सरकार आणि शिक्षक यांच्यामधील संघर्ष निश्चितच अनेक शिक्षक हे आता घोषणाबाजी करताना आपल्याला पाहायला मिळतात. निश्चितच सुस्मिता, धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. लोकांच्या प्रतिक्रिया, तिथल्या शिक्षकांच्या प्रतिक्रिया सुस्मितांनी आपल्यापर्यंत दर्शकांपर्यंत पोहोचवलेल्या आहेत. त्यांच्या काय मागण्या आहेत हे देखील आपल्यापर्यंत दर्शकांपर्यंत पोहोचलेलं आहे. राज्यभरात शिक्षण संघटनेचं आंदोलन सुरू आहे आणि